मी बनवणार आहे आज काळ्या शेवग्याच्या शेंगा. या अशा शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. या धुवून घेतल्या, पुसून घेतल्या. आता ह्या कापून घेते. ही काळ्या भाजीसाठी कांदे भाजायचे होते, तर ही माझी इंडक्शनची शेगडी आहे. हिच्यावर मी कांदे भाजून घेतले. आपण आता ह्या शेंगा कापून घेतल्या. आपण थोडंसं तेल टाकणार आहे, थोडीशी हळद, शेंगा. आपण याला उकळून घेणार आहे, एक शिट्टी लावून घेणार आहे. थोडं मीठ टाकून घेऊ. काळ्या शेवग्याच्या शेंगासाठी आता आपण हे साहित्य घेतलेलं आहे. हे आलं, कढीपत्ता, मिरची, धन, खोबरं, कांदे भाजून घेतलेले आहे. ही हरभऱ्याची डाळ, लसूण आणि मीठ शेवग्याच्या शेंगामध्ये उकडायला टाकलेलं होतं. मी हा लोखंडीचा तवा तापायला ठेवलेला आहे. त्याच्यात तेल टाकलं मी, थोडं टाकून घेते. हे पहा, मी खोबरं टाकून घेतलं. हा आल्याचा तुकडा पण टाकून घेतला. आता आपण धने टाकून घेऊ. आता हरभऱ्याची डाळ टाकून घेऊ. ह्या आता मी मिरच्या टाकलेल्या आहे. त्याचे कुटके करून घेतले तर ते उडू नये तेलात टाकल्यावर. आता आपण कांदा टाकून घेऊ. हा आता आपला कांदा परतून झाला. आता आपण ह्याला काढून घेऊ. मसाला तळल्यावर धूर जातो, वर जातो ना, तो त्याच्यासाठी आम्ही हा फॅन बसवलेला आहे. हा सगळा धूर बाहेर खेचून नेतो. हे पण मी भाजीसाठी गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाण्यानं भाजीची चव जात नाही. आता तेल टाकून घेऊ. ही माझी पितळाची कढई आहे. त्याच्यात कढीपत्ता टाकू. थोडी तरी येण्यासाठी हळद टाकू. हा मसाला आहे, हा टाकू. हे आपलं वाटण करून घेईल ते टाकू.
कोथिंबीर उन्हाळ्याची काही टिकत नाही, तेव्हा कोथिंबीर काही राहील नव्हती. आता इतरही सुटेपर्यंत असं तळून घेतलं मसाला. जास्त काही परतला नाही, कारण तो अगोदरच परतेल राहतो. त्याच्यात ह्या शेंगा उकडून घेतल्या त्या मीठ टाकून त्या ॲड करून घेऊ. त्याच्यात आता हे गरम पाणी टाकून घेऊ. हे पहा, आपल्या भाजीला उकळी फुटलेली आहे. किती तरी आलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत भाजी केलेली आहे. तुम्हाला माझी ही भाजी करण्याची पद्धत आवडली असली तर कमेंटमध्ये नक्की लिहा. ही काळ्या शेवग्याच्या शेंगांची भाजी झालेली आहे. बाजरीच्या भाकरी आणि श्रीजूला खिचडी भात लावलेला आहे. छोट्या छोट्या 2 भाकरी दिसते ना, एक गाईला आणि एक कुत्र्याला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.